नक्की के बी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या जो टॉपिकवरती मी बोलणार आहे तुम्हाला आपले जे हॅशटॅग वगैरे आपण यूज करतो, जे आपले व्हिडिओज वगैरे शॉर्ट्स व्हिडिओ वगैरे आपण अपलोड करतो, ते व्हायरल होण्यासाठी आपल्याला कोणते कोणते हॅशटॅग यूज करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपण जे हॅशटॅग यूज करतो तर नॉर्मली तिथे येतात शॉर्ट्स व्हायरल, शॉर्ट्स व्हिडिओ किंवा व्हायरल व्हिडिओज, यूट्यूबवर YT स्टुडिओ. तर हे असे जे हॅशटॅग आहे ते यूज करण्यासाठी आपल्याला क्रोम ब्राउझरमध्ये जायचं आहे. क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला सर्च करायचं आहे की हॅशटॅग यूट्यूब हॅशटॅग आपल्याला सर्च करायचं आहे. त्याच्यामध्ये यूट्यूब हॅशटॅग सर्च केल्यानंतर तिथं पहिलं ऑप्शन येणार आहे, कीवर्ड्स येणार आहे. कीवर्ड्स, ते कीवर्ड्सला क्लिक करायचं आहे. कीवर्ड्सला क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला सगळे ऑप्शन दिसतील कोणते कोणते हॅशटॅग यूज करायचे आहेत. तिथून आपण कॉपी करून आपले जे काही व्हिडिओज असतात, व्हिडिओ अपलोड करायच्या आधी तिथं अनलिस्टमध्ये आपले व्हिडिओज पहिला अपलोड करून घ्यायचे आहे. डायरेक्टली यूट्यूबला व्हिडिओ अपलोड करायचे नाही आहेत. आणि यूट्यूबला डायरेक्टली अपलोड कराल तर तुमचे रीच वाढणार नाही आहे. त्यासाठी तुम्हाला YT स्टुडिओमध्ये जाऊन अनलिस्टेड करता येणार. तिथे तुम्ही पहिला थंबनेल लिहिल्यानंतर त्याच्यानंतर टायटल जे काय असेल व्हिडिओचं ते टायटल टाका आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्या खाली जे आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही त्याच्यामध्ये टायटल टाकल्यानंतर ते कॉपी पेस्ट करू शकता. तर तशा पद्धतीने तुम्ही आणि व्हिडिओचे टायमिंग जे आहे टायमिंगनुसार तुम्ही अपलोड करून तुमचे व्हिडिओचे रीच वाढवू शकता. रीच वाढल्यानंतर कसं यूट्यूब काय करेल की वेगवेगळ्या लोकांपर्यंत ते जे काही व्हिडिओज वगैरे असतात ते तिथपर्यंत पोहोचू शकेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला कीवर्ड्स कोणते कोणते वापरायचे आहेत आणि कुठून कीवर्ड्स घ्यायचे आहे मी तुम्हाला सांगितले. तर चॅनलला माझे जर व्हिडिओ आवडले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.